सगळ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज घरातील सगळी कामं आटोपली होती. आज काय मी कोणताच व्हिडिओ घेतला नाही. आता व्हिडिओ का बरं नाही घेतला, कारण की आता तीच कामं असते रोजची. म्हटलं चला काय व्हिडिओ घ्यावा, आज तुमच्यासोबत छान निवांत वेळ होता तर गप्पा करावात म्हटलं. आता कारण की मला स्वयंपाक काही करायचा नव्हता. स्वयंपाक बनवायचा असला तर थोडी धावपळ होते, कारण की कामं करायलाच वेळ होतो आणि पाण्यामुळं थोडंसं होते आमचं पाणी टाईमशीर असल्यामुळं. म्हटलं चला स्वयंपाक का बरं नाही करायचा आहे, समोर तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. आणि कालचा चिवडाच सांगते. कालचा चिवडा खरंच खूप छान झाला होता. यांनी तर म्हणतो ते अगोदरच बनवायला पाहिजे होता, कारण की बरेच दिवस झाले पोहे घरामध्ये होते. पण वाटलं चांगला होईल नाही होईल. आणि तुम्ही जर कधी नसेल ट्राय केलं तर नक्की ट्राय करून बघा. आमच्याकडला सगळ्यांना आवडला. आणि विषय राहिला त्या पार्सलचा. काल सांगितलं मी एक पार्सल आणलं होतं. तर मी कुर्ती ऑनलाईन ऑर्डर केली होती पिंक कलरची. पण मला काही त्याचं फॅब्रिक काही आवडलं नाही. मला ती 430ला पडली होती आणि प्राईजनुसार मला खरंच त्याचं फॅब्रिक नाही आवडलं. म्हणून मग ते रिटर्न करायचा निर्णय घेतला. आणि रिटर्न करायचं होतं म्हणून काही तुम्हाला खोलून दाखवलं नाही. जर रिटर्न करायचं नसतं तर तुम्हाला दाखवली असती कुर्ती कशी आहे तर. आणि म्हटलं जेव्हा रिटर्नच करायचं तर काय खोलून दाखवायच्या. आणि चला भरपूर झालं आता गप्पा, म्हटलं काहीतरी काम करावं. तर उद्या इडली बनवायचं असं चाललं होतं. म्हणूनच आज तांदूळ वगैरे स्वच्छ करा म्हणजे तांदूळ वगैरे भिजत घालत होती आणि तेच तांदूळ साफ करून घेत होती. आता कसं इडली वगैरे बनवायची म्हटलं की हिला तांदूळ टाका, संध्याकाळी मिश्रण काढा आणि दुसऱ्या दिवशी पण भांडायचं हे असतंच आता. पण काय करा आता, इडली कसं आहे मला तरी आवडतं, माझं तरी फेवरेटच आहे, मला बरंच आवडतं मला आणि माझ्या मुलाला. तर तांदूळ वगैरे साफच करत होते तर मला तो पार्सलवाल्याचा कॉल आला. आणि मग मी तोच ड्रेस घेऊन गेटपर्यंत गेली. आता आम्हाला गेटवर जावं लागतं, कारण की आतमध्ये कोणाला एंट्री नसतं. आणि जाता वेळेस वातावरण छान होतं, मी व्हिडिओ पण घेतला. पण त्या म्हणजे मग लगेच पाऊस आला अचानकच. मी काही छत्री वगैरे नेली नाही आणि मी बरीच ओली होऊन आली. तिकडने आले, चेंज वगैरे केलं आणि पुन्हा मग व्हिडिओ कंटिन्यू केला. व्हिडिओ म्हणजे जे इडलीचं टाकायचं होतं डाळ वगैरे ती पण साफ करून घेतली. आता माझ्याकडे की नाही उडदाच्या डाळीचा काही सोल नाही आहे, म्हणून मी काळी डाळच वापरत आहे. आता काळी डाळ बरीच होती घरामध्ये, म्हणून म्हटलं चला तीच वापरावी, उपयोगाला येईल. थोडंसं काळपट होईल इडल्या. पण चला ठीक आहे, आता घरीच बनवत आहे घरच्यांसाठीच तर म्हटलं चला. आणि म्हणून मम्मीकडे थोडं साबुदाणा यूज करत आहे, म्हणजे तांदूळामध्ये टाकून दिलं. कारण की साबुदाण्यामुळे पांढऱ्या येतात आणि तांदूळ आणि डाळ वेगवेगळे भिजत घातले. ती जर सोल जर असता ना तर मग एकत्रच घालायला काही हरकत नव्हती. पण डाळीचे कसं साल वगैरे काढावं लागतात, म्हणून मग वेगवेगळं करून घेतलं. आणि पाणी आलं होतं नळाला, म्हणून तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतले. पण माझ्याकडनं एक चूक झाली, मी तांदूळ आणि साबुदाणा लगेच ॲड केला, नंतर धुवायला गेले. साबुदाणा हलका असतो ना, त्याच्यामुळे तो असं समोर येत होता, थोडंसं धुवायला हेच गेलं, म्हणजे बाहेर पडत होता धुता वेळेस. आता समोर तरी लक्षात ठेवेल की वेगवेगळं टाकायला पाहिजे. आणि खरंच जर आपण साबुदाणा जर यूज केला ना तर इडल्या काळपट होत नाही, बऱ्याच पांढऱ्या येतील. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेलच. त्यानंतर मग आम्ही बाहेर जाणार होतो. आता बाहेर म्हणजे कुठे कॅम्पमध्येच जायचं होतं. ही माझ्या मागे येतात ती माझ्या समोरचीच काकू आहे. काकू पण होत्या आणि काकूला घेऊन काकू मी आम्ही सोबतच जाणार होतो. तर आम्ही जाणार होतो आज मंदिरामध्ये. आज आहे 17 सप्टेंबर, विश्वकर्मा पूजा असते आणि आमच्या कॅम्पमध्येच मंदिर आहे, तिथेच पूजा होती आणि जेवणाचाही कार्यक्रम होता. तर चला म्हटलं यावं जाऊन. आणि हे बघा या काकू आहे, मगाशी त्या व्हिडिओमध्ये काही दिसल्या नाही, समोर तुम्हाला क्लिअर दिसेलच. आणि बघू शकता मंदिर वगैरे खूप छान सजवलं आहे. कालपासूनच होमपूजा वगैरे सगळं होणे, 2 दिवस झाले पूजा चालली आहे इथे विश्वकर्माच्या मंदिरामध्ये. आणि मी माझी फ्रेंड आणि तिचा मुलगा असं आम्ही गेलो होतो. आणि बघू शकता हे आतमधलं, आता मला माहीत नाही लेडीज जातात नाही जातात, पण बाकीतल्या लेडीज जात होत्या म्हणून आम्ही पण गेलो. त्यांना बघितलं अगोदर, मी तर ऐकलं आहे की नाही जात म्हणून. आणि ही माझी फ्रेंड आणि तिचा मुलगा प्रेम यांच्याही चाललं होतं, फोटो वगैरे घेत होता. आम्ही सगळे सोबतच गेलो. माझा मुलगाही होता, पण त्याचे फ्रेंड मिळाले तर मग तो समोर निघून गेला. आणि नंतर बघा सगळे एवढे सारे लोक होते, म्हणजे आमच्या कॅम्पमधलेच आहे, आतमधले, बाहेरच्यांना काही एंट्री नसतात. आणि नंतर मग प्रसाद घेतला. आता आम्ही लेट झालो होतो, खीर पण होती स्वीटमध्ये, पण आता आम्ही लेट झाल्यामुळे आम्हाला काही ते मिळाले नाही. चला असं पण बाकीचा प्रसाद खरंच खूप छान होता आणि बसण्यासाठी पण छान व्यवस्था होती. आणि माझा मुलगा वगैरे आम्ही मग जेवण वगैरे केलं आणि नंतर मग निघालो. यांचे फोटोशूट्स करणं सुरू होते, फोटो क्लिक करते दोघी. तर मग असा गेला आजचा दिवस. आणि हो, तुम्हाला मंदिर कसं वाटलं ते नक्कीच सांगा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत